हॅलो स्टुडंट्स, आपण एक्सरसाइज 1.2 कंटिन्यू करतोय. डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्हचा एक्सरसाइज 1.2. फर्स्ट क्वेश्चन आपला बघून झालेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चननी सुरुवात करणार आहोत. वरती क्वेश्चन काय विचारलंय ते काळजीपूर्वक वाचा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला y इक्वल्स एफ एक्स या फॉर्ममध्ये सगळे फंक्शन दिलेले आहेत. y इक्वल्स एफ एक्स आणि इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विचारलाय तुम्हाला. मग या क्वेश्चन आणि वरच्या क्वेश्चन मध्ये फरक काय? तर वरच्या क्वेश्चन मध्ये फाइंड द डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट क्वेश्चन मध्ये फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स एफ एक्स, म्हणजे y इक्वल्स एफ एक्स चाच डेरिव्हेटिव्ह पाहिजे होता तुम्हाला, पण युजिंग इनव्हर्स फंक्शन असं विचारलं होतं. म्हणजे इनव्हर्स फंक्शन वरून dy बाय dx पाहिजे होतं हे पहिल्या क्वेश्चन मध्ये. आता सेकंड क्वेश्चन मध्ये फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, म्हणजे dx बाय dy पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? dx बाय dy पाहिजे, पण फंक्शन आपलं y इक्वल्स एफ एक्स च्या फॉर्म मध्ये. सोपं आहे, काही अवघड नाही हे. बघा आता फर्स्ट क्वेश्चन, y इक्वल्स एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स, y इक्वल्स एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स हे दिलेलं फंक्शन आहे आणि आपल्याला इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे, म्हणजे dx बाय dy पाहिजे थोडक्यात. ठीक आहे, पहिल्यांदा नेहमीप्रमाणे रेग्युलर डिफरन्शिएट करून dy बाय dx आपण मिळवून घेऊया. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल्स t बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स. फर्स्ट आणि सेकंडचा प्रॉडक्ट आहे. फर्स्ट इंटू d बाय dx ऑफ second plus second into d by dx of first, x square as it is, e raised to x का derivative e raised to x, e raised to x as it is, x square चा derivative 5x. असंच ठेवलं तरी चालेल. e raised to x कॉमन, इवन x पण कॉमन आहे पण ठीक आहे, काय हरकत नाही. e raised to x कॉमन काढले, x square plus 5x शिल्लक राहिले. हे काय मिळालं तुम्हाला सांगा? dy by dx मिळालं. पण आपल्याला विचारलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन, म्हणजे dx बाय dy विचारलंय. मग असं लिहायचं, बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. आपला थेरी क्वेश्चन आठवा, dx बाय dy इक्वल्स 1 अपॉन dy बाय dx आणि समोर लिहायचं dy बाय dx नॉट इक्वल 0 इक्वल्स 1 अपॉन, चला dy बाय dx काय ते रिप्लेस करून टाका. e रेस टू x ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर प्लस 5x, हे झालं तुमचं फायनल आन्सर. dy बाय dx इक्वल्स 1 अपॉन e रेस टू x इंटू x स्क्वेअर प्लस 2x. या प्रकारे हे क्वेश्चन्स तुम्हाला करायचे. लक्षात आलं? असंच आता आणखी एखाद दुसरा तुम्हाला दाखवतो. त्यातला सेकंड क्वेश्चन बघूया आपण आता. फंक्शन दिले तुम्हाला y इक्वल्स x cos x असं फंक्शन दिलेलं आहे. आता मी पहिला क्वेश्चन व्यवस्थित dy dx वगैरे लिहून करून दाखवला. आता हळूहळू स्टेप्स थोडेसे डायरेक्ट, कारण तुम्हाला त्याची सवय झालेली. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. थोडा डिस्टर्ब होईल, पावसाचा आवाज आहे कदाचित, हा तुम्हाला ऐकू येत असेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ x cos x, d बाय dx ऑफ x cos x. प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे लिहिताना मी आधी cos x लिहितो, cos x मायनस x sin x, हे झालं आपलं dy बाय dx. पुन्हा बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन्स, बाय द डेरिव्हेटिव्हज ऑफ इनव्हर्स फंक्शन, dx बाय dy इक्वल्स 1 अपॉन dy बाय dx. 1 अपॉन dy बाय dx काय बघा, समोर dy बाय dx नॉट इक्वल 0 पण लिहायचं. cos x
मायनस एक्स साइन, हे तुमचं फायनल आन्सर dx बाय dy. ओके, ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल्स एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स असं फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. ठीक आहे. मी यातला फोर्थ क्वेश्चन घेतला बरं का तुम्ही, फोर्थ आहे लक्षात, नंबर थर्ड नाही, हा फोर्थ आहे. नेहमीप्रमाणे डिवाय बाय डीएक्स मिळवून घे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डिवाय बाय डीएक्स इक्वल्स डी बाय डीएक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. तसं ठेवलं तरी चालेल, क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर एक्स केलं तरी चालेल. 2x स्क्वेअर प्लस 1/x, हे काय झालं सांगा, हे dy बाय dx. मग बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन dx बाय dy इक्वल्स 1/dy बाय dx, म्हणजेच 1 हे ट्वाइस एक्स स्क्वेअर प्लस 1/x. आणि आता हा x न्यूमरेटर मध्ये जाईल, x अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1, हे त्याचं फायनल आन्सर, सॉरी dx बाय dy. ओके, याप्रमाणे तुम्ही उरलेले त्यातले दोन क्वेश्चन्स तुम्ही स्वतः करा. अगदी थोडक्यात हिंट देतो, त्यातला थर्ड क्वेश्चन आहे तो काहीतरी x y इक्वल्स अर्थात x इंटू 7x असा आहे. त्यानंतर शेवटचा जो क्वेश्चन आहे तो y इक्वल्स x इंटू लॉग एक्स असा आहे. दोन्ही ठिकाणी तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह प्रोडक्ट टूलने घ्यायचे, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. त्यातला सेकंडचा डेरिव्हेटिव्ह महत्त्वाचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x लॉग 7 हे विसरायचं नाही, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ a लॉग a, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x लॉग 7. आणि हा पण सिंपल आहे, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स कॅन्सल होईल, आणि सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. यानुसार पहिले dy बाय dx मिळवा, आणि dy बाय dx मिळवल्यानंतर बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, dx बाय dy मिळून जाणार. ओके, यानुसार उरलेले दोन क्वेश्चन्स कंप्लीट करा. जर काही डाऊट वाटला तर मला सांगा, करून दाखवेन. नाउ क्वेश्चन नंबर 3, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. म्हणजे वरच्या सारखंच, क्वेश्चन नंबर 2 सारखंच आहे. Find the derivative of the inverse of the following functions. Also find their value at the points indicated against them. Also find the value at the points indicated against them. ठीक, काय अवघड नाही आहे. मी त्यातले थर्ड फोर्थ हे क्वेश्चन्स मी तुम्हाला करून दाखवतो. फर्स्ट सेकंड तुम्ही स्वतः करायचे, आणि जर काही शंका असेल तर मला पुन्हा सांगा, मी एक्सप्लेन करून देईन. हा, क्वेश्चन नंबर 3 थर्ड, y इक्वल्स 3x स्क्वेअर प्लस 2 log of x क्यूब, 2 log of x क्यूब. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा log of m रेस टू n ह्याला पुढे आणा, म्हणजे काय होईल, तो प्रॉब्लेम थोडासा आपल्याला डेरिव्हेटिव्हला सोपा होईल. y इक्वल्स 3x स्क्वेअर प्लस, हे पुढे आणल्यावर काय झाले सांगा, इथं आले आणि 2 ला मल्टिप्लाय झाले, 6 log x आहे. म्हणजे आपलं y इक्वल्स फंक्शन जर सोपं झालं. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, सो dy बाय dx इक्वल्स d बाय dx ऑफ ब्रॅकेट मध्ये 3x स्क्वेअर प्लस 6 log x इक्वल्स 3 कोएफिशिएंट x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x, 6 कोएफिशिएंट log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे 6x प्लस 6/x. हवं तर त्यातलं 6 कॉमन काढतो, x प्लस 1/x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 कॉमन काढले, x प्लस 1/x. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस 1/x, हे झालं तुमचं dy बाय dx.
आपल्याला पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन. मग बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन, बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन काय फॉर्म्युला आहे, dx by dy equals 1 upon dy by dx, where dy by dx not equals 0. हा तुमचा फॉर्म्युला. ओके. 1 upon, आता dy by dx रिप्लेस करा, 6 into bracket x square plus 1 upon x. आता अपॉन x वर जातील न्यूमरेटर मध्ये, x अपॉन 6 into bracket x square plus 1. हे काय मिळालं सांगा तुम्हाला, dx by dy. आता प्रॉब्लेम कडे परत या. तुम्हाला त्यांनी काय विचारले, ऍट x इक्वल्स काय विचारले बघा, तर शेजारी विचारले ऍट x इक्वल्स 1. त्याचं नोटेशन कसं आहे बघा, हे बघा dx by dy मोठं स्क्वेअर ब्रॅकेट करायचं आणि खाली ऍट x इक्वल्स 1 असं लिहायचं. आणि x च्या जागी 1 रिप्लेस करायचे बस. 1 अपॉन 6 into bracket 1 square plus 1. म्हणजे फायनल आन्सर हे ऍडिशन 2 येईल, 2 6 12. सो dy by dx at x equals 1 is 1 by 12. Okay. Okay, now next question. Y equals sin of x minus 2 plus x square at x equals 2 असं आपल्याला विचारले. पहिले आपण नेहमीप्रमाणे आपण dy by dx मिळवून घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx equals d by dx of sin of x minus 2 plus x square. बघा, derivative of sin something cos something into something चा डेरिव्हेटिव्ह, त्यात x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. त्यामुळे त्याला इंटू 1 करायचं आहे, नाही लिहिलं तरी चालतं. प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x. हे झालं तुमचं dy by dx. आपल्याला त्यांनी विचारलंय फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन विचारलंय. म्हणजे dx by dy, मग बाय द डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन असं पहिल्यांदा लिहायचं. मग dx by dy equals 1 upon dy by dx, where dy by dx not equal 0. So 1 upon dy by dx किती बघा, cos of x minus 2 plus twice x. हे तुम्हाला dx by dy मिळाले. आता आपल्याला पाहिजे at x equals 2, म्हणजे dx by dy at x equals 2 1 upon cos of 2 minus 2 plus 2 into bracket 2 equals 1 upon cos 0, 2 minus 2 0 plus 2 to the 4, 1 upon cos 0 1 plus 4. Final answer 1 by 5 dx by dy at x equals 2 is 1 upon 5. या प्रकारे यातले उरलेले 2 क्वेश्चन देखील स्वतः पूर्ण करायचे. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फक्त विचारताना फॉर्म थोडासा बदललाय. इफ fx equals x cube plus x minus 2, find f inverse dash. dash म्हणजे डेरिव्हेटिव्ह. fx चा डेरिव्हेटिव्ह f dash x असतो बघा. तसं इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह when x equals 0 तुम्हाला विचारलंय. ते नोटेशन तेवढं कळलं पाहिजे. fx म्हणजेच y equals fx हे फंक्शन असतं नेहमी. मग ते y इक्वल्स लिहिलं काय आणि fx इक्वल्स लिहिलं काय, त्याचा अर्थ एकच असतो. 11वीचा पार्ट आठवा, डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल. त्यात आपण ते y म्हणजेच fx म्हणजे y असं सारखं लिहित होतो बघा. म्हणजे हे जे तुम्हाला येते y इक्वल्स fx च्या फॉर्म मध्ये फंक्शन दिलेलं आहे. f इन्व्हर्स म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह when x equals 0 विचारलेलं आहे, बस बाकी काही.
आपल्या रेग्युलर नोटेशन मध्ये करतो म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. y इक्वल्स एक्स क्यूब प्लस एक्स मायनस 2 डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल्स, आता डायरेक्ट स्टेप्स, एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, x चा 1 कॉन्स्टंट चा 0 by the derivatives of inverse function dx by dy equals 1 upon dy by dx equals 1 upon 3x square plus 1. आपल्याला त्यांनी विचारलंय dx by dy म्हणजे इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह at x equals 0 विचारलंय तुम्हाला, म्हणजे 1 upon 3 into bracket 0 square plus 1 म्हणजे फायनल आन्सर हे 0 प्लस 1 1 1 अपॉन 1 म्हणजे 1 हे त्याचं फायनल आन्सर असेल. ओके. ओके, आता या क्वेश्चन नंबर 4 च्या पुढे सगळा जो पार्ट आहे इथनं पुढे हा मात्र ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शनचा पार्ट आहे आणि हा जास्त महत्त्वाचा आहे, ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शन. आता आपल्याला मॅथ्स 1 मध्ये थर्ड लेसन असा आहे जो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा लेसन आहे. त्याच्यामध्ये खूप डिटेल तुम्हाला सगळे फॉर्म्युले वगैरे त्याचे प्रूफ आहेत आणि फार वास्ट आणि मोठा लेसन आहे. मॅथ्स 1 मधला थर्ड लेसन बघा, आपण मॅथ्स 1 मध्ये पहिला लेसन पाहिला लॉजिक, त्याच्यानंतर सेकंडली पाहिला आपण मॅट्रायसेस. मी थर्ड सोडून चौथ्या लेसनवर गेलो होतो. फोर्थ लेसन आपला पेअर ऑफ लाईन्सचा होता. तर त्या थर्ड लेसन मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी या आता जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे या सगळ्यांचे प्रूफ वगैरे तिथं पाहायला मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, तर पेज नंबर 20 काढा, कारण आधी हे तुम्हाला हे लर्न एक दिवस त्यासाठी मला तुम्हाला द्यायचं आहे. हे सगळ्या गोष्टी लिहून काढून लर्न करायच्या, तुम्ही बाय हार्ट करायचे हे फॉर्म्युले, किंवा ते निदान कागद तरी तो समोर ठेवायचा. ज्यावेळेस मी तुम्हाला हे इथं शिकवत असेल त्यावेळेस तो कागद समोर ठेवायचा फॉर्म्युल्याचा. ठीक आहे, आणि सारखं मागं पुढं आपल्याला करता येणार नाही. तर टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 20 आधी काढून घ्या. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 20. ठीक आहे, त्यामध्ये सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं म्हणलेलं आहे. सापडलं सगळ्यांना? टेबल हेडिंग घ्यायचं, टेबल खाली अगदी बॉटमला दिले त्यांनी. इन अबाउटेबल एक्स इज अ रियल व्हेरिएबल. हा, टेबल 1.1.2.3 असं खाली बॉटमला आहे. ऍक्च्युली वर द्यायला पाहिजे, जे बॉटमला आहे असं काय जे असेल ते आपल्याला ते हे महत्वाचं आहे टर्म त्यातलं. आता मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे कसे फंक्शन्स आहेत रे? हे एकमेकांचे इन्व्हर्स फंक्शन्स आहेत. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. साइन त्यातलं प्लस और मायनस साइन हा विषय सोडून द्या. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 5 चा स्क्वेअर करा आणि त्याचं रूट घ्या, म्हणजे परत आन्सर तुम्ही 5 लिहिणार की नाही सांगा. साइन विषय नाही चाललाय आपला, प्लस और मायनसचा विषय नाही चाललाय. 5 चा स्क्वेअर करा आणि त्याचं रूट घ्या. उलट 5 चा रूट घ्या पहिल्यांदा आणि मग त्याचा स्क्वेअर करा, तरी आन्सर 5 येणार आहे की नाही बघा. म्हणजे जसं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे एकमेकांचे अपोजिट फंक्शन्स आहेत, तसं एखाद्या अँगलचा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि त्याचा इन्व्हर्स रेशो हे देखील एक्झॅक्टली अपोजिट फंक्शन्स आहेत. उदाहरणार्थ बघा, साइन इन्व्हर्स थिटा म्हणजे नुसतं थिटा लिहायचं, किंवा साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा म्हणजे नुसतं थिटा लिहायचं. तो अँगल जो काय असेल. साधं एक्झाम्पल देतो, लक्ष द्या. हे बघा, आपण हे लवकर कळेल तुम्हाला, हेही कळेल, काय अडचण नाही. या एक्झाम्पल करता मी हा जो अँगल आहे की थिटा, तो पहिल्यांदा मी 30 डिग्री घेतो. ऍक्च्युली डिग्री मध्ये न घेता तो रॅडियन मध्ये घ्यायचा असतो, पण आपल्याला समजण्यासाठी आपण डिग्री चालतो. बघा, जर थिटा इक्वल्स 30 डिग्री असेल तर हा सेकंड रिझल्ट पहिले बघा. साइन इन्व्हर्स साइन 30 म्हणजे साइन इन्व्हर्स साइन 30 ची व्हॅल्यू किती सांगा? हाफ. मग साइन इन्व्हर्स हाफ म्हणजे किती? 30 डिग्री. साइन इन्व्हर्स हाफ 30 डिग्री म्हणजे तुम्ही आन्सर थिटा सांगितलं की नाही बघा. आपण तसंच वरचं पण आहे.
आता इथं साइन इन्व्हर्सच्या समोर जेव्हा थिटा येतो तेव्हा तो थिटा अँगल नसतो, ती व्हॅल्यू असते. आणि म्हणून तुम्हाला सगळे फॉर्म्युले की नाही ते एक्स वाय मध्ये केलेत त्यांनी, कारण ती कधी व्हॅल्यू पण असू शकते. आपल्याला थिटा म्हणजे अँगल डोक्यात आहे आपल्या, असं काही नाही, इट मे बी अ व्हॅल्यू ऑल्सो. मग आता इथं इन्व्हर्सच्या समोर आहे म्हणून मी थिटा हाफ असताना बघा, व्हेन थिटा इक्वल्स हाफ, पहिला रिझल्ट बघायचा आहे आपल्याला. साइन इन्व्हर्स हाफ, साइन इन्व्हर्स हाफ म्हणजे काय, 30 डिग्री. हे साइन तसंच आहे, साइन इन्व्हर्स हाफ म्हणजे 30, आणि आता साइन 30 म्हणजे किती सांगा, हाफ. म्हणजे पुन्हा तुम्ही आन्सर हेच सांगितले, थिटा सांगितले. थोडक्यात साइन ऑफ साइन इन्व्हर्स थिटा म्हणजे थिटा, साइन इन्व्हर्स साइन थिटा म्हणजे थिटा. साइन आणि साइन इन्व्हर्स एकमेकांसमोर आले की ते दोघेही कॅन्सल होऊन जातात आणि समोर जे काही समथिंग असेल ते शिल्लक राहते. मग हेच कॉस टॅन सेक सगळ्यांच्या बाबतीत आहे. त्यामुळे पहिले 6 फॉर्म्युले जे आहेत त्यातले पहिले 6 ते असे आहेत. एखादं वाचून बघूया आपण. साइन इन्व्हर्स साइन थिटा इक्वल्स थिटा, साइन ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू एक्स, असंही त्यांनी करून दाखवले. हे असे पहिले 6 फॉर्म्युले. आता 7 पासून 12 पर्यंत आहेत की नाही, हे तुम्ही फारसे लर्न करायचे नाही आहेत, नुसतं एकदा बघून ठेवायचे. 7 पासून 12 पर्यंतचे फॉर्म्युले ते त्याच्यात ऍक्च्युअली काय आहे तुम्हाला सांगतो. ते कॉम्प्लिमेंटरी अँगलशी रिलेटेड आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगलशी रिलेटेड आहेत. आणि हे जे आता मी सांगितलेले हा जो प्रकार आहे हा ज्याला चांगला पाठ आहे व्यवस्थित, म्हणजे बघा साइन ऑफ साइन इन्व्हर्स समथिंग म्हणजे समथिंग, किंवा साइन इन्व्हर्स साइन समथिंग म्हणजे समथिंग, हे ज्याला चांगलं पाठ आहे त्याला हे पुढचे फॉर्म्युले लर्न करायची गरज नाहीये. म्हणजे काय, तर उदाहरणार्थ बघा, समजा अशी टर्म आली आहे, साइन इन्व्हर्सच्या समोर समजा कॉस थिटा असा तुम्हाला बघायला मिळाला. काय अवघड नाही आहे बघा. मला सांगा ह्या कॉसला तुम्हाला साइन मध्ये कन्वर्ट करता येते की नाही, कसं करायचं, तर साइन इन्व्हर्स कॉस थिटा म्हणजे साइन ऑफ π/2 मायनस थिटा. आता बघा साइन इन्व्हर्स साइन समथिंग म्हणजे समथिंग π/2 मायनस थिटा. झाला का बघा पहिला फॉर्म्युला. पहिला नाही ऍक्च्युअली, तिथं 7 नंबर असेल बघा बरं, 7 नंबरचा आहे का बघा, चेक करा. साइन इन्व्हर्स कॉस थिटा तेच कॅल्क्युलेशन करून दाखवले आणि पुढं त्याचा आन्सर काय आलाय बघा, तर π/2 मायनस थिटा. ओके, या प्रकारे हे त्यातले 12 पर्यंतचे हे प्रॉब्लेम आहेत. 12 पर्यंत काही फॉर्म्युले काही लर्न करायची गरज नाही. 7 पासून 12 पर्यंत फक्त तुम्हाला पहिले 6 मात्र चांगले यायला पाहिजे. पहिले 6 हे मी प्रॉब्लेम सोडवताना असं साइन इन्व्हर्स समोर कॉस थिटा आला की आपण त्याला कन्वर्ट करू. त्यातलाच अजून एक बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. शेवटचा बघा 12वा, कोसेक इन्व्हर्स सेक थिटा, ही टर्म बघूया आपण. चला, कोसेक इन्व्हर्स सेक थिटा. काही नाही, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तुम्हाला फक्त जमले पाहिजेत. बघा कोसेक इन्व्हर्स ॲज इट इज. सेक थिटाला आपण कोसेक ऑफ 90 मायनस थिटा लिहू शकतो की नाही सांगा. अरे 10वीत झालंय. सेक थिटा म्हणजे कोसेक ऑफ 90 मायनस थिटा. मी असं म्हणायचं आठवतं का बघा तुम्हाला, साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक, सेकचं कोसेक, कोसेकचं सेक, असे चेंजेस होतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. मग मला सांगा कोसेक इन्व्हर्स कोसेक समथिंग म्हणजे समथिंग. कोसेक इन्व्हर्सच्या समोर कोसेक आलं, साइन इन्व्हर्सच्या समोर साइन आलं, हे ऑपोजिट ऑपरेशन्स आहेत, कॅन्सल होतात आणि समथिंग शिल्लक राहतं. तर या प्रकारचे ते जे 7 पासून 12 पर्यंतचे फॉर्म्युले ते याच्याशी रिलेटेड आहेत. आता मात्र 13 पासून 18 पर्यंत, 13 पासून 18 पर्यंत हे रेसिप्रोकलशी संबंधित फॉर्म्युले आहेत. रेसिप्रोकल्स हे काय आहेत सांगा, रेसिप्रोकलशी संबंधित आहेत. म्हणजे मला सांगा साइनचा रेसिप्रोकल कोण, तर कोसेक. कोसेकचा रेसिप्रोकल कोण, साइन. तसं टॅनचा कोण, कॉट, कॉटचा टॅन. सेकचा रेसिप्रोकल काय, कॉस. आणि कॉसचा रेसिप्रोकल काय, तर सेक. हे लक्षात ठेवायचं. मग आता बघा साइन इन्व्हर्स एक्स म्हणजे साइन इन्व्हर्स
साइन इनवर्स एक्स म्हणजे सॉरी तर साइनचा रेसिप्रोकल कोण सांगा कोसेक. कोसेक इनवर्स याचा पण रेसिप्रोकल घ्यायचा 1/x असं लिहितात. कोसेक इनवर्स एक्स म्हणजे साइन इनवर्स 1/x असं पण लिहितात. फक्त रेसिप्रोकल घ्यायचं लक्षात ठेवा. तसं टॅनचं कॉट मध्ये येणार, कॉटचं टॅन मध्ये येणार, सेकचं कॉस मध्ये येईल आणि कॉसचं काही सेक मध्ये येईल. असे तिथं 13 पासून 18 पर्यंतचे जे फॉर्म्युले आहेत 13 पासून 18 पर्यंतचे हे रेसिप्रोकलशी संबंधित आहेत. आता 19, 20, 21 हे खूप महत्वाचे आहेत. 19, 20, 21 त्यातले फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. एक त्यातलं तुम्हाला हे पण कॉम्प्लिमेंटरीशी संबंधित आहे, हे पण कॉम्प्लिमेंटरीशी रिलेटेड आहेत लक्षात ठेवा. म्हणजे साइनचं कॉस, कॉसचं साइन जे असतं ना त्याच्याशी रिलेटेड आहे. एक टर्म त्यातलं दाखवतो मी तुम्हाला. ह्याला सगळ्यांना प्रूफ आहेत आपल्याला पुढं, फक्त आता मी तुम्हाला तात्पुरते समजावून देतो लक्षात ठेवा. हा नंतर हे तुम्हाला पाठ होऊन जाणार आहे, काही अडचण नाही. ठीक बघा, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल्स π/2 असा फॉर्म्युला आहे. एक सोपं एक्झाम्पल घेऊया. साइन इनवर्स समोर एक्स म्हणजे नेहमी व्हॅल्यू घ्यायची असते. मग एक्स ला मी हाफ व्हॅल्यू घेतो, हाफ एक्स म्हणजे हाफ. चला एलएचएस बघा, साइन इनवर्स हाफ प्लस कॉस इनवर्स हाफ. साइन इनवर्स हाफ म्हणजे 30 डिग्री. ऍक्च्युअली ते रॅडियन मध्ये हवं, पण आपल्याला कळावं म्हणून तर डिग्री चालेल. सांगा कॉस इनवर्स हाफ म्हणजे 60 डिग्री आणि 30 प्लस 60 म्हणजेच किती सांगा 90 म्हणजेच π/2 ही तुमची आरएचएस. 30 प्लस 60 म्हणजे 90. तसं साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स π/2 हा जो एक्स आहे तो सेम लागतो लक्षात ठेवा. ते महत्वाचं आहे, त्यातलं ते फार महत्वाचं आहे. कारण आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना नुसता एक्स येणार नाही, तिथं समथिंग येणार आहे, ब्रॅकेट. मग लक्षात ठेवताना साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इक्वल्स π/2 हे जे एक्स आहेत ना हे दोन्ही हे सेम पाहिजे. असं टॅन कॉट मध्ये पण आहे आणि सेक कोसेक मध्ये पण आहे. 3 आहेत बघा, ओळी नाहीत बघा, सेक आणि कोसेक मध्ये. ठीक आहे, तर 19, 20 आणि 21 हे कॉम्प्लिमेंटरी अँगलशी रिलेटेड ऍडिशन π/2 चे फॉर्म्युले आहेत. आणि 22, 23 जे आहेत ते मात्र व्यवस्थित बाय हार्ट करा. ऍक्च्युली आपण टॅन ऑफ अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला करतो की नाही, टॅन प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन टॅन किंवा टॅन मायनस टॅन अपॉन 1 प्लस टॅन टॅन, त्याच्यावरनं ह्याचे प्रूफ तयार होतात. पण 22 आणि 23 आहे तसे बाय हार्ट करा. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इक्वल्स टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. टॅन प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन टॅन त्यातला तो टाईप आहे आणि पलीकडे जातो मायनस मधला आहे. असे हे 23 फॉर्म्युले तुम्हाला काय करायचे, लर्न करायचे. फक्त माझं मत असं आहे की 7 पासून 12 पर्यंत ते काही बायहार्ट करायची गरज नाहीये. ते ऍक्च्युअली 1 to 6 शी रिलेटेडच आहे. फक्त कॉम्प्लिमेंटरी अँगल ज्याला कळतात त्याला ते रफर करून सुद्धा तुम्ही ते मिळवू शकता. तुम्ही ठरवा काय करायचं ते. तर असे एकूण 23 पर्यंतचे फॉर्म्युले 10 वेळा लिहून काढा, बायहार्ट करा आणि तो कागद समोर ठेवा. म्हणजे तुम्हाला मी आता पुढे शिकवणारा जो भाग आहे इथून पुढे सगळा आता ट्रिग्नोमेट्रीचा भाग येणार आहे. त्याशिवाय आपले 11वीतले जे सगळे फॉर्म्युले आहेत तुम्हाला आठवते का बघा, मी वर्गात काय वेळेला असं म्हणतो सुरुवात कुठनं करतो म्हणजे साइन ऑफ अल्फा प्लस बीटानं सुरू करून देतो बघा. साइन ऑफ अल्फा प्लस बीटा, साइन कॉस प्लस कॉस साइन वगैरे वगैरे हे सगळे झाले की मग 2 डबल अँगल, हाफ अँगल, 3 थीटा असं करून आपण शेवटी लास्ट फॅक्टोरेशन फॉर्म्युले पर्यंत जातो आपण. साइन प्लस साइन, 2 साइन कॉस, साइन मायनस साइन, 2 कॉस साइन वगैरे वगैरे सगळे रिमार्क्स. थोडक्यात 11वी ट्रिग्नोमेट्रीचा संपूर्ण चार्ट हाही बाय हार्ट करा आणि इथं दिलेले इन्व्हर्स देखील हे सगळे लर्न करून ठेवा. मग आपण नेक्स्ट पिरियड मध्ये तुमचा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह चालू करू. ठीक आहे, टिल देन गुड बाय. हे सगळं वहीमध्ये लिहून ठेवा.